पुसणार आहे मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजची मी ब्लॉगची स्टार्टिंग आहे हँड ग्लोव्ज घालून केली आहे. ती का केली आहे मी सांगतो तुम्हाला. थांबा बघा मित्रांनो, आपण काय काही साफ करतो याच्यातली घाण, आणि याच्यातली घाण का साफ करतो जे मी तुम्हाला सांगतो हळूहळू. आपण पहिले जे आहे काही सगळं काढून घेऊया का बाजूला, आणि शिळक बिळक भरू नको त्याच्यातली, म्हणून आपण हँड ग्लोव्ज घातले. आणि त्याच्यात मुंग्या पण लई आहेत म्हणून पण आपण जरा हँड ग्लोव्ज घातलेले आहेत. पहिले तर ती घाण आहे का बघा, आणि अशी काढून घेऊ. अरे मोबाईलवर पण आलं मित्रांनो, का नव्यावरती पण आलेलं आहे बघा. तेव्हा ती घाण आहे का सुट्टी करून केलेली आहे आपण. ती बघता आता हाताने बाहेर काढायची म्हणून आपण हँड ग्लोव्ज घातलेली. तर चला काढूया तेवढं काम. तर एवढं आता आपण घाण काढतोय बघा, एवढी घाण काढलेली आहे आपण आता. आता अजून काढतोय बघा. खाली एकदम चांगली माती, पण ती वरती जी आहे का त्याच्या घाण आहे. आणि त्या इतके दिवसापासून आम्हीच ते टाकत आलेलो आहे. पूजा झाल्यानंतर फुलं बिलं त्याच्यामुळे झालेली जाऊ द्या आता. आणि आपण आपण एक पार्सल आणलेलं आहे, ते कालपासूनच आलेलं आहे. ते आपल्याला त्याच्यात लावायचे म्हणून काढतोय. चला आता काढूया. झालीच आहे जवळपास काढून घाण सगळी. आता थोडंफार राहिलेलं आहे वरचं, ते काढून घेऊया बघा. त्याच्यासाठी मी हँड ग्लोव्ज घातलेले आहेत, कारण याच्यात मुंग्या पण होत्या आणि त्याची शिळक बिळक भरून आहे म्हणून. मित्रांनो, हे जे दिसतंय का आळूची पानं आहेत, हा बघा. हे सुकलीत पार आहे आळूची पानं, हा बघा. एकच मिनिट हा बघा. ती पण आपण आता एका दुसऱ्या कुंडीत लावून घेऊ. आता पहिले याच्यातली घाण काढून घेऊ सगळे बघा. हाताला याच्यात नाही आहे, ग्लोव्सनी पण टोचतंय. जाऊ दे, थोडंफार चालायचंच. हा मित्रांनो, याच्यात आंब्याची कुई आहे मँगोच्या सीझनमधली पार. ती सिडली आहे पार. त्याला आपण फोडून बघू. थांबा बघा असं राहते. जाऊ दे. बघ इथं आत बघा किती घाण आहे मित्रांनो. ही माती आहे, राहू दे. म्हणजे बाकीची जी घाण आहे का मित्रांनो, आळूचं पण उपटलं गेलं. राहू दे, आपल्याला उपटून साईडलाच काढायचं. ते आपण दुसऱ्या ह्याच्यात लावू शकतो. आता हे जे आहे का एवढं काढून घेऊ मित्रांनो. हे जे इथलं शामुर्गाचं झाड आहे का, याच्यातल्या शामुर्गाच्या झाडासंग ते जोडलं गेलेलं आहे फार, म्हणून ते निघाणे झालंय. मग काढू आपण त्याला कसं ना कसं तरी. बघा आता ते जरासं वेगळं तर झालेलं आहे त्यांच्यातले गुंता. आता काढूच ते. बघा मित्रांनो किती घाण आहे याच्यात. 50% घाण आहे का ते आपण काढलेलीच याच्यातली. आता हे जे आहे का थोडंफार राहिलेलं आहे ते काढू. बघा बघ खाली इथे किडे व्हायला लागलेले आहेत त्याच्यातले. ते तर हे आहे काय मित्रांनो, आपण जे बीटरूटचं पितो का, ते उरलेलं त्याची जी घाण असते ती याच्यात टाकतो म्हणून जास्त लाल झालं नाही. हे आपण मातीतच मिक्स करू थोडंफार. हा बघा इथं एवढी घाण आहे. अजून आपण इथं पण एवढी घाण काढली, पण अजून पण खूप घाण आहे. बघा अजून एक आळूचं, बहुतेक आळूचंच ते पण आपण साईडला काढून ठेवू. ओके, रोपं डायरेक्ट बाहेर आलेली आहेत माती. सगळे आपण साईडला काढून ठेवू. ओके, तो मातीत लागलेलं पण नाही. आधी याच्यात आळूले बारे हा बघा मित्रांनो, नवीन आहेत आळूचे जे येतात ते सगळे काढून घेऊ. जाऊ दे मित्रांनो जरासं. तर मित्रांनो, मी सगळी घाण आहे का तुम्हाला साफ करून मिळतो. मित्रांनो, आपण जी आत्ताची माती आहे का ती सगळी साफ केली आहे, तुम्हाला दाखवतो. थांबा. का बघा मित्रांनो, आजची माती आता चांगली एका लेवलमध्ये पण केली आहे. ही जी आहे ती सगळी चांगली झाडं आहे. हे काहीतरी शामरुगाचं का कशाचं झाड आहे, हे आपण दुसऱ्या कुंडीत लावणार आहे. याच्यात बाकीची आळूची पानं आहे. आणि ही आहे का एवढी, याच्यातनं घाण निघालेली.
पण जाऊ दे. आता मी तुम्हाला मेन आहे का ते दाखवतो की कशासाठी साफ केलेलं आहे, कुठली झाडं लावायची जात त्याच्यात. चालू तुम्हाला दाखवतो. मित्रांनो करतो, माती ऑलरेडी ओलली आहे म्हणून आपण त्याच्यात लई कमी पाणी टाकणार आहे. हे एवढं पण नाही टाकणार आपण, एखादा अर्धा हेच टाकणार आहे मग. कारण आपली जी झाडं आहेत का ती कमी पाण्यात उगणारी झाडं आहेत. हे जरा साईडला ठेवतो तुम्हाला. पहिले तर थोडंसं पाणी टाकतो थांबा. ही जी आहे का ॲक्च्युअलमध्ये लई पाणी होतं त्या झाडांसाठी. आपली जी झाडं आहे का ती फक्त म्हणजे असं कधीतरी पाणी टाकायची झाडं आहेत. मला दाखवतो थांबा. फळं झाडं आहेत ती. मी खरं तर ती काल ऑर्डर केली ती, म्हणजे काल आली ती ऑर्डरला आधी गेली ती, पण तेव्हापासून ती घरातच पडलेली आहेत. जाऊ दे, आज लावून टाकू आपण. पहिले ते आहे का मित्रांनो जरासं हे करून घेऊ आपण. ते आपण झाडावरती आम्ही मगच करू थांबा, कारण आता संध्याकाळ व्हायला आलेली आहे. तर मित्रांनो आपण आहे का पहिले झाडं आणू खाली इथं वरती खाली. मित्रांनो हे बघा ही झाडं आहेत ती, ही जी आहेत का ड्रॅगन फ्रूटची झाडं आहेत. ती खरं तर लईच घाण पॅकेजिंगमध्ये आलेली आहे येताना. ती माती पण बघा ती घाण आलेली आहे त्याच्या संघाची. फक्त म्हणजे दगड आहेत, ती माती पण नाही. पण जाऊ दे, आता आपण या चांगल्या मातीत लावू. पहिलं तर ते ग्लव्स घालतो मी आता. तर मित्रांनो आपण आपल्या एका हातात ग्लव्स घातलेले आहेत. तर तेवढ्यानेच आपण हे जे आहे का त्या सर काढून घेऊ. पहिलं तर थोडंसं जरा हे करून घेऊ माती. ती जरा वरची माती अशी लई चोरली झाली ना, ती जरा स्टेबल करून घेऊ सोप्या भाषेत. म्हणजे ते हे करायला प्लॅन्ट करायला. खाऊ दे मित्रांनो, एवढं आहे का एवढं लई झाली माती. खरं तर याच्यात जरा माती आहे का वर खालीच आहे. थोडी माती वर थोडी खाली. जाऊ दे आता. मित्रांनो ही जी झाडं आहेत का मला नाही वाटत की अशी लई वेळा येतील, कारण ती लईच घाण कंडिशन आहे जराशी त्यांची. ट्राय करायला काय होतं आपल्याला. पहिलं आहे का आपण या बघा या साईडला एक झाड लावू. इथं त्यासाठी खड्डा खोदू, चांगलं खोदू आपण. बघा आता आपल्याला हिचीच गरज पडणार आहे. हे जे आहे का ते चिकन विकन ते काय ग्रिल करायचं असतं, पनीर बिनीर ते तंदूरमध्ये तेच. आणि हे पण इथं वरतीच पडलेलं होतं. ते हे पण घसरायला लागलं हातातून मातीमुळं आता. तर नवडाचा खड्डा आहे का तो लई झाला ते हे लावायला. चला पहिलं ड्रॅगन फ्रूट हे लावू. प्लॅन्ट याच्यातले कुठलं तरी झाड होतं ते बाहेर आलेलं आहे. हे बघा हे मित्र, याची तर मुळं पण तुटलेली आहेत. मला अजिबात वाटत नाही की एवढीशी मुळं उरली त्याला. ते जे पार्सल जे हे केलेलं आहे ते लई घाण कंडिशनमध्ये आलेलं आहे खरंच. बघा बघू आता आलं तर चांगलंच आहे. थोडीशी जी दगडं बिगडं आहेत ना ती पण काढून घेऊ आपण, म्हणजे ते इतर एकदम चांगल्या मातीत राहिला. तर पाण्यात याला बुडून घेऊ पहिलं. खरं तरी ड्रॅगन प्लॅन्ट याला नाही असं करावा मित्रांनो. जाऊ दे याला काय आता काही दिवस पाणी देऊ नये. 21 मिनिटवर खड्डा आहे का अजून थोडासा आपण हे करू याच्यामध्ये. ही सूर्य आहे मित्रांनो. त्याला येणे पण काय लई हे होत नाही. याच्याच मदतीने आपण जाऊ तो खड्डा मोठा करू. हो का मित्रांनो, बऱ्यापैकी मोठा झालेला आहे खड्डा तसा. एवढ्याच्यात आपण लावू. आणि त्याची मुळं पण अशी जराशी खोल गेली पाहिजे. ती जागा मग चारही बाजूने आपण हे करायचा प्रयत्न करतो. नाही असं सरळच राहावा. खूप असं आडवं तिडवं पण नाही झालं पाहिजे ते.
हा बघा पहिलं कॅक्टस जे आहे का आपण याचं ड्रॅगन फ्रूटचं ते लावले आणि कॅक्टस आहे सगळे सेमच दिसतं. तुम्हाला कॅक्टस दाखवतो मी याच्यानंतर ॲलोवेराचं ते पण असं याच्यासारखंच दिसतं, काय लई फरक नाही त्याच्यात आणि याच्यात. पण त्या ॲलोवेराला फळं नाही येत आणि याला फळं येतात एवढंच फरक. बघा मित्रांनो आपण एक लावलेलं आहे, आता अजून एक लावू. त्यासाठी पहिलं तर सेम आपली प्रोसेस, खड्डा खोदू. इथं माती जरा लईच उरली, इथं हाताने चांगला खड्डा खोदला जाईल मला. हे याचं नाही मित्रांनो, हे मुलं जी आत्ता बाहेर आली ती का ती जुनी झाडं आहेत का त्यांची मुलं आहेत, ते शामरुगाची त्याची. जाऊ दे, मला हे पण नाही माहिती मित्रांनो ड्रॅगन फ्रूटची झाडं आहेत तेवढं जवळ जवळ लावतात का, पण आपण लावतोय. बघू होईन ते होईन. बघा आता याच्यातलं दुसरं झाड घेऊ. बघ ही याची आहे का, याची मुळं जरा चांगली आहेत अजून, पण पहिल्यावाल्यापेक्षा तर लई चांगली आहे त्याची मुळं. ह्या बघा ते पण आता उपटण्यात जातील मला तर वाटतंय, का प्लॅस्टिकचा कागद काढण्यात त्याचा. नंतर याला किती भारी मुळं आहेत त्याच्यापेक्षा. याला पण आपण सेम करू. पहिलं तर याचे ते मुळं आहेत का ती साफ करून घेऊ चांगली. मित्रांनो ती माती खोदता आहे का त्याच्यातनं शाडू माती निघायला लागली. याच्यात आहे का गणपतीचं विसर्जन केलं तर मागच्या तेव्हा त्याची शाडू माती ती पण निघायला लागली आता याच्यातनं. जाऊ दे आता ही माती पण आपण साईडला ठेवू. इथं त्याच्यात काय अजून अशी लई या बघा याच्यात शाडू माती अजून आतमध्ये हा बघा हा तुकडा पण इथं शाडू मातीचाच होता एक. तुम्हाला दिसतंय का नाही मला सांगता यायचं नाही. अशा याच्यात अजून लई अशी शाडू माती. हा बघा इथं मग शाडू माती अजून. जाऊ दे ते. हा बघा ही शाडूचे तुकडे ते सगळे आता घट्ट झाले. मित्रांनो मी एवढं लावतो आणि तुम्हाला भेटतो. मित्रांनो आता जे आपले आहेत का ते जे ड्रॅगनचे प्लॅन्ट होते का ते सगळे इथं लावून झालेले. आता आपण आहे का ती जी घाण आहे का सगळी तिला, म्हणजे घाण तर नाही चांगली झाड आहेत मित्रांनो. याला बादलीत ठेवणार. हा बघा याच्यात जरा माती पण आहे, म्हणजे पाणी याच्यात अख्खं त्याच्यात जरा मातीतलेलं पण पाणी. याची मुळं आहे का आपण या बादलीत ठेवणार आहे, म्हणजे सुकायचे नाही लवकर. म्हणजे उद्या जर आपली कुंड्या आल्या का त्याच्यानंतर आपल्याला याच्यात बदलता येतील ते, तोपर्यंत याच्यातली मुळं याच्यात राहतील चांगली. बघा म्हणजे ही सगळी मुळं कशी सुकायची नाही मित्रांनो याच्यात. अजून एखादं मुळे हा बघा इथलं बरं काढू शकते. बघा मित्रांनो अजून दोन मुळं आहेत त्या साईडला, ही पण आपण याच्यात टाकू. हे कसं आहे पाणी याच्यात पाणी ते मिळत राहतं ना, म्हणून मित्रांनो सुकायचं नाही लवकर याच्यात. जरी म्हणजे एखादा अर्धा दिवस लेट जरी झाला ना ते तरी पण अशी अडचण यायची नाही. हा बघा आपण याच्यात अजून थोडंफार पाणी टाकूच नंतरून, पण तोपर्यंत एवढं भास झालं. हेच ना मित्रांनो, हा हे जे आळूचे जे रोप आहेत का ते आपण असेच याच्यात टाकून देऊ. त्यांना नाही का होणार, कारण ते आपल्याला उद्याच लगेच हे करायचे. बघा मित्रांनो अशी इथं राहू दे, त्यांना नाही का एवढं होणार. तर मित्रांनो झाडं जे आहेत ते आपली सक्सेसफुल याच्यात लावून झालेली आहेत. आता आहे का मी तुम्हाला डायरेक्ट जिमला जाताना भेटतो. मित्रांनो आपण आता जिमला आलेलो आणि माझं म्हणजे वर्कआउट सगळं झालेलं आहे. आजची शिकले होता मी काय आज ब्लॉग नाही करायला तर जिम दाखवत होतो. आता प्रोटीन घेऊन विषय आज मोठा भाऊ आपण डायरेक्ट घरी जाऊन भेटतो. सर्वांचे धन्यवाद आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत उपस्थित राहिल्याबद्दल. आता माझे मेन डाईट घेतो 1 लिटर दूध आणि हा ब्लॉग एंड करतो. आपण भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय भारत. पण तुम्ही विचार करत असताना की आपण ब्लॉग एंड केल्यावर कशाला ब्लॉग परत स्टार्ट केलेला आहे, तर तुम्ही याच्यासाठी आला की आपल्याला मित्र आलेले आहे गेला आपण आता फिरू. तेव्हा काय होतो मी गाडी घेतली म्हणून घ्यायला आलं. ऐक ना हा तुझी मला ते ओमकारची वाटली रे पहिली. मित्रांनो आपल्याला घेऊन आल्याला ती वाईट दिल्ली वाचली आहे का डायरेक्ट नाही तळेगावात मध्ये मनालीला आलं असं वाटतंय. बाबा कडून घेणार तुला एकदम गार वातावरण झाले.
आपला ब्लॉग खरंच एंड करत आहे. तर आपण भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत.